तुमचं खूप खूप स्वागत आहे। चला आज एक झटपट अशी रेसिपी बघू। आज मी घेऊन आले आहे तुमच्यासाठी काहीतरी मस्त। जर तुम्हाला काहीतरी तिखट किंवा तुम्हाला काहीतरी झणझणीत असं खायचं आहे तर ही रेसिपी तुमच्यासाठीच आहे। आज मी मस्त असं वांग्याची भरीतची रेसिपी दाखवणार आहे तुम्हाला। व्हिडिओला वेट करता आजची ही रेसिपीला सुरुवात करून घेऊया। घेतलेले शेंगदाणे खूप मस्त आहे ही रेसिपी। बनवूया मस्त असं वांग्याचं भरीत। तर त्यासाठी 2 वांग्याची पांढरी घेतलेली आहेत। तर आता ह्याला तेल लावून घेऊया। तेल लावल्याने लगेच भाजते। आता दोन्हीला बी तेल लावून घेऊया। तर वांग्याला का नाही एक एक असे चीर पाडून घेऊया म्हणजे लगेच भाजते ते। अशा 2 चिरा पाडून घेतलेल्या आहेत। आता गॅसवर भाजून घ्यायचा आहे। ह्या बी वांग्याला चीर पाडून घेते म्हणजे आत पात्र भाजलं जातं या। आता दोन्ही बी भाजून घेऊया। आता फिरवून फिरवून बघा भाजून घेऊया वांगी आपण। चांगली अशी करपूस वांगी भाजून फिरवून फिरवून बघा असं भाजून घ्यायला लागलेले आहे मी। भाजायचं मग छान भाजते। आता वांगी चांगली भाजून घेतले बघा, करपूस अशी भाजून घेतलेले आहेत। काढून घेऊया आपण। वळला ठेवलेले आहेत। तर इथं मिरच्या भाजून घेऊया। इथं 5-6 मिरच्या घेतल्या होत्या, बारीक अशा मोडून घेतल्या त्या। दोन्ही भाई जास्त एक तिखटवाली भी आणि सपाकवाली भी मिरची घेतलेली आहे मी। ठेचा बनवून घ्यायचा आहे। टाकूया लसूण। एक गड्डा लसूण सोलून घेतला होता। थोडस तेल ओतूया। भाजून घ्यायच्या मिरच्या चांगल्या डाग पडूस तर। मिरच्या गॅस कमी करून ठेवल्या त्या भाजायला। तर ही सोलून घेऊया आपण वांग। हे सगळं सालपाट काढून घेऊया काळं। थंड होऊ द्या। थंड झाल्यावर करा तुम्ही पोळीला। आता सोलून घेतलेलं आहे चांगलं प्लेट। दुसरं बी सोलून घेते। काढून घेऊया एका प्लेटात। घेतलेला आहे खलबत्ता, त्याच्यात बारीक अशा मिरच्या कुटून घेऊया। थोडस म्हणजे लगे बारीक होते। आता मी कुटून घेतलेला आहे लसूण आणि मिरची। आता ह्याचं देठ वांग्याच काढून घेऊया। बारीक असं चाकून करून घेऊया। किती छान आहेत बघा, मस्त भाजलेले आहेत। चांगलं असं बारीक करून घेऊया। टाकायचं बघा लसूण आपण मिरची चेचून घेतली होती ठेसा। बारीक असा मस्त झालेला आहे बघा ठेसा बी। खूप छान लागते। असं एकदा करून बघा भरीत, एकदम गावरान पद्धतीनं। आता ह्याच्यातच टाकायची कांद्याची पात। कांद्याची पात, कोथिंबीर मिक्स करून घेऊया हे ना। काय भारी दिसते बघा, खायला बी खूप चव लागते बाजरीच्या भाकरी बरोबर। बारीक छान असं करून घेतलं बघा। आता गॅसवर ठेवलेली आहे कढाई। आता इथं घेतलेलं आहे शेंगदाणा। शेंगदाणा तेलात भाजून घेऊया आपण। तेल चांगलं गरम झालंय, भाजून घेऊया। छान असं भाजायला लागले ते बघा शेंगदाणा।
छान भाजले ते काढून घेऊया. मिरच्या घेतलेल्या आहेत ते बी भाजून घेऊया तेलात. अशा आतलं का नाही फोडून घेतलेले आहेत कापून, म्हणजे तेलात हे होत नाही, त्या कचकच करत नाही त्या. देता सकट भाजले ते मी, दातान तोडून खायला मस्त वाटते तशा. आता मिरच्या भाजले का काढून घेऊया. आता थोडंसं हिंग, इथे 2 कांदे कापून घेतलेले आहेत ते भाजून घेऊया. आता इथं कांद्याचा पाताचा कांदा बी आहे त्याला बी भाजून घेऊया. वल्ला कांदा, पात बी भाजून घेऊया. कोथिंबीर, आता याच्यात लाल तिखट हे काय वापरायचं नाही. आपण हिरव्या मिरच्या लय कुटून ठेचा करून वापरलेला आहे, म्हणताना मी लाल तिखट हे काय वापरलेलं नाही. आता छादलेलं आहे. जे आपण वांग बारीक करून घेतलं होतं ते मिक्स करूया. प्रमाणे मीठ टाकायचं. मीठ आपण ठेचा वाटताना बी टाकलं होतं. तर मिक्स करून भाजूया. छान भाजून घ्यायचं, म्हणजे का नाही चव खूप छान लागते. टाकायचं तळलेलं शेंगदाणा, तो मिक्स करून घेऊया. आपलं भरीत बनून रेडी झालेलं आहे. गॅस करूया बंद. सर्व करूया. भारी झाले, मस्त असं घमाघमा सुगंध वास यायला लागला. एवढं भारी झालेला आहे. ठेचा वापरलाय का लागते हे. आता ह्याच्यावर का नाही कांद्याची पात टाकायची, कोथिंबीर टाकायची, तळून घेतलेले शेंगदाणे, सोबतच अशी मिरची ठेवायच्या आणि बाजरीच्या भाकरी बरोबर खायचं. एकदम मस्त लागतं. तर नक्की सांगा आजची रेसिपी कशी वाटली. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत. तोंडपातूर खात राहावा, मस्त राहावा आणि शेवटपात्र व्हिडिओ बघितला पाहिजे. तुमचं सर्वांचं मनापासून धन्यवाद. तर सर्वांना बाय बाय.